नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशमालन्दिवल्लभं गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव। नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्। आजच्या या असणाऱ्या चैत्र महिन्यामधील शुभ पर्वणीवरती पुण्यसेला गोदावरी गंगा मातेच्या परम पावन कुक्षीमध्ये विराजमान असलेल्या श्री क्षेत्र रुई अर्थात गौमातेची असणारी ही जन्मभूमी, ही माझ्या जीवनामध्ये असणारी माझी तपोभूमी पण आहे, माझी सत्कर्मभूमी पण आहे. अशा या रुई नगरीमधून मी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना, सर्व परमार्थ प्रेमिकांना साष्टांग दंडवत करतो. आज आम्ही आपल्या मानवी जीवनातील आध्यात्मिक उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या उत्क्रांतीसाठी अनेकांनी जीवनामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी एक खारीचा वाटा म्हणून आम्ही श्री नर्मदा गौमाता या चॅनलला आज प्रारंभ करतो आहे. या चॅनलचा आज आम्ही शुभारंभ करतो आहे. सज्जनो, मानवी जीवनाचा प्रत्येक जो क्षण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्या बाबतीमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेहा. आपण मेरू पर्वता एवढं सुवर्ण जरी दिलं तरी मानवी जीवनामध्ये एक क्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुन्हा आपल्याला मिळू शकत नाही, किंवा जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्याच्या पुढे आपण एक क्षण देखील वाढवू शकत नाही. आणि म्हणून मानवी जीवनाचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. हा मानवी जीवनाचा सदुपयोग कशासाठी? तर मानवी जीवनाचं ध्येय जर काय असेल तर तुकोबारा सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिली या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, अर्थात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माला येण्याची सार्थकता कशामध्ये असेल तर विठ्ठलाची एक देखील या. आणि म्हणून या विठ्ठलाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला सर्व साधना केल्याची फलश्रुती या विठ्ठलाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला मिळत असते. किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या स्थितीला मोक्ष म्हणतात. अशी मोक्ष स्थिती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आज हा शुभारंभ करत असताना आपल्याला त्या परमपावन मोक्षाकडे जायचंय. अर्थात आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाचा असणारा जो आनंद आहे त्या आनंदाकडे सर्वांना वाटचाल करायची आहे. आणि म्हणून या चॅनलच्या माध्यमामधून त्या आनंदाच्या असणाऱ्या साम्राज्यावरती आरूढ होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीची साधना करावी या साधनेचं मार्गदर्शन करत असताना, अर्थात हे मार्गदर्शन साधू संत महात्म्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, जे अत्युच्च लेवलचे जे साधक आहेत त्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये आपला कोणत्या पद्धतीचा जीवनक्रम ठेवून आणि अध्यात्माचा असणारा हा जो पथ आहे, हा जो मार्ग आहे, त्या मार्गाचं क्रमण कसं केलेलं आहे, त्यांचाच धांडोळा घेत घेत आपल्याला
अगदी त्यांच्याच मार्गाने जायचंय. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री नर्मदा गौमाता या चॅनलचा शुभारंभ आज आम्ही करत आहोत. हा शुभारंभ करत असताना प्रथमतः ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे ती माझी माता आणि असणारे माझे पिता यांच्या चरणारविंदावरती साष्टांग दंडवत करतो. प्राथमिक शाळेमध्ये ज्या शिक्षक वृंदाने अगदी सचोटीने कसोटीने अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगे क्रिया करून दावी ती अंगी या न्यायाने आमच्या सामान्य अर्भकांसाठी बालकांसाठी ज्यांनी हे असणारं शालेय शिक्षणाचं बाळकडू माझ्या अंतकरणामध्ये ओतलेलं आहे असे माझे सर्व गुरुवर्य या गुरुवर्यांना मी साष्टांग दंडवत करतो. याच बरोबर जसं आई वडील हे प्रथम गुरु झालेले आहेत, गुरुवर्य शाळेमधील हे द्वितीय गुरु झालेले आहेत, तसं या समाजाकडून मला फार काही शिकायला मिळालं. दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत. ज्या पद्धतीने दत्तात्रेयांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले, जो जो घेतला जयाचा गुण तो म्या गुरु केला जाण, दत्तात्रेयांचे 24 गुरु आपल्या समोर ठेवतो. पृथ्वी वायू आकाश मापो अग्नि चंद्रमा रविही कपोतो जगर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा मधुहा हारिणो मीन पिंगलो कुरुरार्भकाहा कुमारी शर्पुत सर्प ऊर्णनाभी सुपेशकृत हे दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. यापैकी माझ्या असणाऱ्या बालमित्रांकडून मला फार काही शिकायला मिळालं, या समाजाकडून मला फार काही शिकायला मिळालं. म्हणून या समाजाला आणि माझ्या बालमित्रांना सुद्धा मी सद्गुरू स्वरूपानेच त्यांना वंदन करतो. त्यानंतर माझ्या असणाऱ्या माध्यमिक शालेय जीवनातील सद्गुरू, माझे असणारे कॉलेजच्या जीवनामधील सद्गुरू यांनाही प्रणाम करतो. आणि जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत या न्यायाने माऊली ज्ञानोबांचा असणारा भक्तियोग आणि म्हणून या जगतामध्ये इथं असणारे जे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, यांच्याकडून सुद्धा मला फार काही शिकायला मिळालं. सर्वांच्या प्रती सहृदय अशा पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करून आणि आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून मानवी जीवन सफल करण्याच्या दृष्टिकोनातून आज शुभारंभ करतो आहे. सजनो, खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबा म्हणतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेने विनी. या दृष्टिकोनातून श्रोता जर नसेल तर वक्त्याला कुठल्याही प्रकारचं प्राधान्य नसतं, किंबहुना वक्ता हा श्रोत्यांच्या सापेक्ष असतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. त्याच पद्धतीनं हा तुमचा असणारा बालक, एक असणारा साधक, तुमच्या चरणारविंदी मी प्रार्थना करतो की या चॅनलच्या माध्यमामधून माझ्या जीवनामध्ये श्री नर्मदा मैयेच्या कृपेने 3 वेळा पायी परिक्रमा करण्याचा योग आला, 3 वेळा गाडीने परिक्रमा करण्याचाही योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. राख घाटावरती अनुष्ठानाचा योग आला, पतईच्या दादाजींकडे अनुष्ठानाचा योग आला, ओंकारेश्वरला अनुष्ठानाचा योग आला, हनुमंतेश्वर, त्यानंतर जवळच असणारा रामानंद आश्रम असेल, तपोवन आश्रम असेल, अशा अनेक ठिकाणी अनुष्ठानाचा योग आला. ज्या ज्या ठिकाणी मी अनुष्ठान केलेलं आहे त्या असणाऱ्या प्रांतामधील असणारे दिव्य तपस्वी, ज्या संत महात्म्याने साधूंनी आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या केलेल्या आहेत, अशा सिद्ध पुरुषांचे अनुभव या चॅनलच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये आलेले अनुभव अतिशय दिव्य अनुभव आहेत की एक एक अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये जर श्रवण केला तर आपलं जीवन परिवर्तित होईल. असे हे महान अनुभव आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत, आपल्या समोर आम्ही प्रगट करणार आहोत. सजनो, पूर्वीच्या कालखंडामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा अर्थात 2005 साली नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा करण्याचा योग जो माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, तर असा असणारा जो योग जो मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त केला, हा योग फारच अतिशय देव दुर्लभ अशा पद्धतीचा होता.
मानवी जीवनामध्ये अतिशय दुर्लभ अशा पद्धतीचा होता. आणि म्हणून या असणाऱ्या प्रवासामध्ये अनेक जे सिद्ध पुरुष आहेत त्यांची दर्शनं मला माझ्या जीवनामध्ये झाली. यापैकी लेपाचे लाल बाबा, त्याच्यानंतर डेडियापाडाचे सुरेंद्र बापू, त्यानंतर झगडियामढीचे जगदीश बापू, याचबरोबर कोटेश्वर क्षेत्रामधील असणारे श्री गोपालदासजी महाराज, शूलपाणेश्वरच्या जंगलामधील असणारे लखनगिरी बाबा यांचं सुद्धा दर्शन माझ्या जीवनामध्ये झालं. अमरकंटक क्षेत्रामधील असणाऱ्या मीरामाई पतईचे असणारे दादाजी, नेमावली क्षेत्राच्या जवळ असणारं छिपानेर नावाचं क्षेत्र, या ठिकाणचे असणारे सुदाम ब्रह्मचारी, बंगाली बाबा, असे अनेक महान असणारे संत महात्मे यांचा सहयोग जीवनामध्ये प्राप्त झाला. यांच्या सानिध्यामध्ये मला काय काय शिकायला मिळालं, यांच्या सानिध्यामधून मी काय प्रेरणा घेतली, हे सर्व प्रसंग या चॅनलच्या माध्यमामधून आपल्या समोर ठेवणार आहे. जो जो महान भाग्यवान साधक नर्मदा मातेची परिक्रमा करतो, त्या प्रत्येक साधकाला कुठल्या न कुठल्या रीतीने नर्मदा मातेचा असणारा सुखद प्रेमळ अशा पद्धतीचा अनुभूतीचा स्पर्श प्रत्येक साधकाला, प्रत्येक परिक्रमावासियांना प्राप्त होत असतो. माझ्या जीवनामध्ये ते असणारे प्रेमळ अनुभव, ते असणारे सुखद अनुभव, ते असणारे खडतर अनुभव, ते असणारे विशाल अशा पद्धतीचे अनुभव, ते असणारे दिव्य अनुभव, आणि याही व्यतिरिक्त सजनो त्या अनुभवाच्या जीवाने निमित्ताने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली जी एक आत्मानुभवाची जी छटाव होती, जी आत्मानंदाची छटाव होती, आत्मानंदाची जी झलक होती, आत्मानंदाचा असणारा आणि तो एक असणारा देव दुर्लभ अशा पद्धतीचा तो सोहळा मी जो माझ्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे, तोच या चॅनलच्या माध्यमामधून आपल्या समोर ठेवणार आहे. किमान 50 ते 100 प्रवचनाच्या रीतीने नर्मदा मातेवरती बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनेक जे तीर्थ आहेत त्या तीर्थांचा असणारा नर्मदा पुराणाच्या द्वारे जो काही महिमा आहे तो, आणि जनमानसामध्ये ऐकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या समोर आम्ही ठेवणार आहोत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून नर्मदा माता हा एक महत्वपूर्ण भाग आहे. काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये आमचे परमपूजनीय श्री माणिक महाराज शास्त्री बाबा अर्थात मुतेकर शास्त्री बाबा यांनी 41 वर्ष साधना केली. ती साधना करत असताना बरोबर रात्री 2 वाजता उठायचं आणि उठल्यानंतर भागीरथी मातेचं स्नान करायचं. स्नान केल्यानंतर एवढ्या थंडीमध्ये बाबाने ते जल भरायचं आणि पहिली चादर ओढल्यानंतर काशी विश्वनाथाला चढवायचं. अशी 41 वर्ष यांनी साधना केली. अलंकापूर पुण्यनगरीमध्ये सुद्धा जे दिव्य तेजस्वी तपस्वी जीवन जगताय सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये, आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक पाठ बाबा घेतात, आध्यात्मिक आणि जीवन खुलवण्याचा प्रयत्न करतात अशा बाबांच्या सानिध्यामध्ये. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री भास्कर महाराज शिंदे शास्त्री बाबा यांच्या सानिध्यामध्ये गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करण्याचा योग आला. याचबरोबर मोठे कदम माऊली, मी तर त्यांना प्रत्यक्षात सद्गुरु जोग महाराजांचा अवतार समजतो, असे असणारे मोठे कदम माऊली, बोधे बाबांचे असणारे अतिशय जवळचे प्रिय शिष्य जर कोण असतील, ज्यांच्यावरती विशेष कृपा असेल, असे त्यागमूर्ती वैराग्यमूर्ती श्री पितांबर महाराज शास्त्री बाबा यांच्या सानिध्यात, उपास्य मौलींच्या सानिध्यामध्ये आणि थोर साधकांच्या सानिध्यामध्ये गोदावरी गंगा मातेची परिक्रमा गाडीने का होईना अनुभवली. आणि या थोर संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनीवरी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. आणि म्हणून अशी जी यात्रा अर्थात गोदावरी गंगा मातेची परिक्रमा ती सुद्धा नुकतीच झालेली असल्यामुळे बाबांच्या सानिध्यामध्ये, या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आलेले अनुभव आपल्या समोर मी या चॅनलच्या द्वारे प्रकट करणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रामधील असणारे जे ख्यातनाम संत महात्मे आहेत
ज्यांच्या असणाऱ्या एका एका शब्दामध्ये या संपूर्ण समाजाला परिवर्तित करण्याचं सामर्थ्य आहे, अशा थोर सद्गुरूंची सुद्धा कीर्तन, प्रवचन, त्यांच्या मुखामधून निघणारी जी काही भजन, अशा पद्धतीची भजनाची जी पवित्र वाणी आहे, किंवा भजन संध्या आहे, किंवा त्यांनी केलेलं तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, असं या रीतीने असणार त्यांचं भजन, हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. म्हणून याच बरोबर आपली असणारी आध्यात्मिक उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये संस्कार सुद्धा अत्यंत महत्वाचे. संस्कार असतील तर संस्कृती टिकेल, संस्कृती जर टिकली तर धर्म टिकेल, धर्म जर टिकला तर राष्ट्र सुखी होईल, राष्ट्र जर सुखी जर झालं तर संपूर्ण जगतामध्ये शांती निर्माण होईल. आणि शांती परते नाही सुख, या न्यायाने शांतीसारखं दुसरं सुख नाही. ही असणारी आध्यात्मिक शांती, ही असणारी विश्व शांती संपूर्ण जगताच्या आणि पदरामध्ये प्राप्त होईल. आणि माऊली ज्ञानोबा सांगतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे माऊली ज्ञानोबांचं असणारं स्वप्न, ही माऊली ज्ञानोबांची प्रतिज्ञा, माऊली ज्ञानोबांचा पसायदान सफल होईल. आणि म्हणून आपण संस्काराच्या माध्यमामधून, संस्कृतीच्या माध्यमामधून आपल्या जीवनामधील असणारी आध्यात्मिक वाटचाल करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या द्वारे करणार आहोत. आमचे सद्गुरू बालयोगीजी महाराज म्हणायचे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपल्याला या आध्यात्मिक जीवनामध्ये उत्क्रांती करायची, म्हणून सर्वांनी अगदीच आपल्याला सोबतच वाटचाल करायची. म्हणून तुमचा जो प्रतिसाद आहे तो आमच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण राहील. सजीव माझ्या जीवनामध्ये सन 1999 ते 2003 या कालखंडामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण घेत असताना 4 वर्ष मी माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण केल्यानंतर आमचे परम मित्र असणारे श्री अरुण महाराज पवार यांच्या सानिध्यामध्ये आमच्या चोराची वाडी या ठिकाणी असणारे अणघुले बापू यांच्या सानिध्यामध्ये नर्मदा मातेचा काही महिमा श्रवण करण्यासाठी मिळाला. आणि बापूंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा एकदा तरी करा, वाट द्यावी त्याच्या पुण्यानेही पार. या न्यायाने त्यांनी काय केलेलं आहे, आम्हाला हे मार्गदर्शन केलं. आणि मग आम्ही अंतःकरणामध्ये ओढ धरली की आपल्याला आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा करायची. परिक्रमेने जीवनामध्ये काय प्राप्त होतं, शास्त्रकार वर्णन करतात, यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. म्हणून आपण जन्मजन्मांतरामध्ये केलेले जे पाप आहेत, सजनो पाप त्याचे नाव न विचारीच नीत भलतेची फजित करी जीवा. हे पाप जे आहे तिथं नीतिमत्ता राहत नाही. हे पाप जीवाला काय करत असतं, फजितीमध्ये टाकत असतं. म्हणून या पापाचं निवारण प्रत्येकाला करायचंय. मग त्या पापाचं निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्याही प्रकारची परिक्रमा असो, परिक्रमा करत असताना आपण आपल्या आई वडिलांची परिक्रमा केली तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत् पुण्याची प्राप्ती होत असते. गणपती बाप्पांनी सुद्धा भगवान शिवशंकर परमात्मा आणि पार्वती माता यांची परिक्रमा केली तर दिव्य अशा पद्धतीचं फळ त्यांना प्राप्त झालं. याच बरोबर एक परिक्रमा आपल्याला अशी सांगितलेली, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणे तेन कृता सप्तद्वीपा वसुंधरा. गाईचं दर्शन करा. गाईचं दर्शन केल्यानंतर त्या गोमातेला परिक्रमा जर केली तर या पृथ्वी मातेच्या प्रदक्षिणेसह 7 द्वीपाला परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. अशा पद्धतीनं गोमातेची परिक्रमा सांगितली. तिसरी एक प्रदक्षिणा आपल्याला सांगितलेली आहे, काळ सारा वा चिंतने, काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. इथं सांगितलं काळ साराव चिंतने
आणि याच्यामध्ये सांगितलं प्रदक्षिणा तुळशीच्या, तुलसी मातेचा सुद्धा विशेष अशा पद्धतीचा महिमा आहे. आपण या चॅनलच्या द्वारे तुलसी मातेचा महिमा सुद्धा प्रगट करणार आहोत. गजानन बाबांचं दिव्य चरित्र आपल्या समोर येणार आहे. याचबरोबर नवनाथांची असणारी दिव्य कथा आपल्या समोर येणार आहेत. याचबरोबर शिव महापुराण कथा आपल्या समोर येणार आहेत. याचबरोबर नर्मदा पुराण कथा असेल, भागवत कथा असेल, याचबरोबर श्रीराम कथा असेल, शिव लीलामृताची कथा असेल, हे सर्व मांडण्याचा आमचा मानस आहे. असो तर प्रदक्षिणा तुळशीच्या, तुलसी मातेच्या प्रदक्षिणेचं सुद्धा फार महत्व आहे. म्हणून अशा काही प्रदक्षिणा आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यापैकी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा, गोदावरी गंगेची प्रदक्षिणा. नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, कुशावरती करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. या दृष्टिकोनातून या अभंगामध्ये काही ठिकाणी पाठभेद आहेत. मला संपूर्ण पाठभेदही मांडायचे नाही, परंतु माझा असणारा हा जो कानपाट अभंग आहे तो मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. असो, याच्यामध्ये नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याला ही गणना. या दृष्टिकोनातून जो प्रदक्षिणा करतो त्याच्या पुण्याला कुठल्याही प्रकारची गणती राहत नाही आणि त्याच्या पुण्याला ही गणना. खरोखर पुण्याची गरज आहे, पुण्य पाहिजे. बहुत संत महात्म्यांची प्राप्ती व्हावी वाटत असेल, पुण्याची गरज आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा. या न्यायाने आपल्या जीवनामध्ये असणार जे काही पुण्य आहे, ज्याप्रमाणे तुळशी मातेची परिक्रमा आहे तसेच एक अतिशय महत्वपूर्ण परिक्रमा संत महात्मे सांगतात. काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. अर्थात तुळशी मातेची जी प्रदक्षिणा आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना. आता या अभंगाच्या द्वारे प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सांगितलेली आहे आणि वाचे म्हणता गंगा गंगा, याचा अर्थ गंगा मातेची पण प्रदक्षिणा सांगितलेली आहे. अशा काही अत्यंत महत्वपूर्ण प्रदक्षिणा आहे. त्यापैकीच एक अत्यंत महत्वपूर्ण असणारी प्रदक्षिणा, तिचं नाव आहे श्री नर्मदा प्रदक्षिणा किंवा श्री नर्मदा परिक्रमा. या नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये आपल्या जीवनामध्ये आपली आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर प्रत्येक साधकाने आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा करावी. या परिक्रमेमध्ये अतिशय दिव्य अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध होऊन आणि परिक्रमा करणारा जो साधक आहे तर तो आपल्या आत्मानुसंधानाकडे वळून आत्मतत्वापर्यंत पोहोचून आणि त्याच्या जीवनामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा असणारा मोक्ष प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा आधार साधकाला मिळत असतो. आता या असणाऱ्या नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये अतिशय दिव्य आलेले जे अनुभव आहेत, काही अनुभव ऐकल्यानंतर आपल्या नेत्रामध्ये अश्रू येतील, काही अनुभव ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतील, काही अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की आताच हातामध्ये काठी घ्यावी, हातामध्ये कमंडल घ्यावं आणि तात्काळ लुंगी लावावी आणि अंगावरती एक पंचा टाकावा आणि नर्मदा मातेच्या परिक्रमेला निघावं. अशा पद्धतीचे अनुभव आपल्या समोर मांडणार आहेत. असो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये शूरपाणेश्वरचं जे जंगल आहे, या शूरपाणेश्वरच्या जंगलामध्ये असणारा अतिशय रोमांचकारी अशा पद्धतीचा दिव्य अनुभव मी आपल्या समोर प्रकट करणार आहे. आणि म्हणून पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येतो आहे. तोपर्यंत सर्वांना श्री नर्मदेहर रामकृष्ण हरी.